करा जवळ पकडा. हॅलो हॅलो हां आहे का चालू? हो चालू आहे ना, ऐकू येते ना? हो हो बघा बरं. नाही तुमचा चालू आवाज नाही आहे, चालू नाही बघा. तू काय आवाज येत इथून नाही करा ना, करा. चालू. आजपासून नवीन वर्ष सुरू होत आहे 2025. सर्वप्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचं हे वर्ष नवीन वर्ष आनंदाचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो अशी सदिच्छा व्यक्त करते. आज आमच्यापैकीच आणखी एक मैत्रीण, आमच्या सहकारी सुनीताताई लोणीकर यांचा आज वाढदिवस आहे. खूप छान दिवस आहे. 1 जानेवारी म्हणजे सगळीकडे आजचा पहिला वर्षाचा नवीन दिवस म्हणून, पहिला दिवस म्हणून आनंदाने साजरा केला जातो. त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस पण छान आनंदात साजरा केला जातो. असं नाही, सुखदुःख ही सर्वांनाच येतात. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ. या सुखदुःखामध्ये जो स्थितप्रज्ञ राहतो तोच पुढे यशस्वी होऊ शकतो. तोच पुढे आध्यात्मिक मार्गाला जाऊ शकतो. त्याप्रमाणे आमच्या सुनीताताई यांना पण आयुष्यामध्ये अनेक सुखदुःख आलेले आहेत. दुःखांवर मात करून आज त्या पुढे जात आहेत. आपल्या सुनेला साथ देत आहेत. हे फार आनंदाची गोष्ट आहे की आम्हा सर्व मैत्रिणींना खूप अभिमानाची गोष्ट वाटते आहे. जो या संकटातून पुढे जातो तोच पुढे टिकून राहतो. डार्विनचा सिद्धांत आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा करावाच लागतो. छोटे छोटे लहान रोपं एका मोठ्या झाडाकडे येतात, पण त्या रोपांपैकी ज्याला चांगलं अन्न पाणी मिळतं, सूर्यप्रकाश मिळतो, तीच रोपं जिवंत राहतात. म्हणजे त्या रोपांना पण आपल्या जिवंत राहण्यासाठी झगडावं लागतं. तसंच या मानवी आयुष्यामध्ये पण आपल्याला अनेक सुखदुःख येतात, पण त्यातून जो स्थिरपणे उभा राहतो, मार्ग काढतो, तो पुढे जाऊ शकतो. याचं चांगलं उदाहरण म्हणजे आमच्या सुनीताताई आहेत. त्यांचा आम्हाला आदर्श वाटतो. सुनीताताई यापुढेही अशी त्यांची भरभराट हो आणि त्यांच्या पुढे आयुष्य आनंदाचे, आरोग्याचे जावो ही आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.